आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल काय चल, हे संपवा आधी. थांब. आई, अळूवड्यांचा काय घमघमाट सुटलाय. अहो पण कच्चाच का नेताय? अगो आतापासून तळून दिला ना तर कुरकुरीत न राहणार. तिकडे छान तळून देते त्यांना. हा बरोबर आहे, घ्या. काय ग, एवढी तयार होऊन कुठे निघालीस? तुझ्या सासरी निघाले. बोलवलंय मला. कोणी बोलवलंय? तुझ्या होणाऱ्या सासूबाईंनी बोलवलंय गो. बरं, मी पण येते तुझ्यासोबत. कशाला? जाईन की मी एकटी. अगं तुलाही सोबत होईल. चल येते मी. अगं दमून भागून आलीस तू, कर आराम. येते मी, तासाभरात येईन. हा बरं, कशी चालली आहेस? रिक्षाने. पैसे आहेत? हा. थांब. काय करते आता? थांब म्हंटल ना. अगं हे आहेत ना. असू दे, ठेव. ऐकणार थोडीच आहेस तू. चला येते. हा आई सावकाश जा. हा वासंती ताई, या ना, या प्लीज बसा. बसा ना, बसा. मी पाणी घेऊन येते. बर, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. बरं, ज्याची मी आतुरतेनं वाट पाहतेय त्या आळू वड्या आणल्यात ना. पण ते काय? पण काय? नाही, मी ते फक्त ना उकडून आणल्या, तळल्या नाही. घरूनच तळून आणल्या असत्या ना तर कुरकुरीत नसत्या राहिल्या म्हणून. हो, तेही आहेत. पण एवढंच ना, काही हरकत नाही. द्या, मी तळून आणते. या, तुम्ही पण या. हा येते. हा वा, मस्त. एक मिनिट. तुमच्या मैत्रिणी आल्या वाटतं. हो हो. तुमची काय हरकत नसेल तर मी तळू काय वड्या? हा ते ना. नक्की? हा हा चालेल. लायटर, चमचा. हा मी बघते सगळं. आलेच. हा. वा वा वा, सगळं मला हवं तसं होतंय. वा, गिरिजाची आई, मी सांगण्याआधीच तुम्ही कामाला सुरुवात केली. बरं झालं. वेलकम. या या या. हॅलो. मस्त. या, वेलकम. बसा बसा बसा. प्लीज बी कम्फर्टेबल. बसा. मी पाणी घेऊन येते. नको ग, बस. राहिलो. बर, कशा तुम्ही? मस्त. अगं मीना, एवढा खभंग वास कसला येतोय ग? काही स्पेशल मेन्यू आहे का? सरप्राईज. मिनते. एन्जॉय. बात आहे, अळू वडी. येस. घे घे घे.
कमाल कुणी केलायत ग? काय कमाल जावं हो तुमच्या हाताला. मीना नशीब काढलंच ग बाई. नाहीतर हाताला एवढी चव असणारी बाई मिळते कुठे स्वयंपाकाला. ताई तुम्ही स्वयंपाक करता की बाकी सगळी कामं पण करता? अगं नाही तसं नाही. नाही म्हणजे पगार किती घेता तुम्ही? नाही म्हणजे झाडू भांडी लादी किती पैसे घेता तुम्ही? अहो बोला ना, किती पैसे घेता कामाचे? अगं अगं थांबा थांबा जरा. या कोणी कामवाल्या नाहीयेत. मग या विक्रांतच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. ह्या हो हो का? लक्षातच नाही आलं आमच्या. सॉरी हा ताई. हो खरंच सॉरी. हा मीना विक्रांत. वा काकी तुम्ही पण गिरिजाची बाजू घेताय. का नाही घ्यायची गो? एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करायला निघाली होतीस तू. कुणाची चूक होती ही? तुझीच ना. अगो चूक कसली? गुन्हा होता तो गुन्हा. आज तुझ्या तोंडावर बोलते मी. बरं झालं विक्रांतशी तुझं लग्न झालं नाही ते. आई आई प्लीज शांत हो. का त्रास करून घेतेस? अगो ही काय वाटेल ते बोलते. ही काय ऐकून घ्यावी हिचं? सगळ्यांचं खूप ऐकून घेतलं मी. बास आता. आता नाही. याच्या पुढे माझ्या पोरांबद्दल बोलताना 10 वेळा विचार करायचा. याच्या पुढे माझ्या पोरांना कोणी काय बोललेलं मी सहन करणार नाही. खूप बोललीस हा तू. झालं ना तुझं बोलून? निघ निघ ना. चाल किंवा माझ्या घरातून. आई बसा. गौरव बस बस इथे. आई पाणी. हे घे पाणी. सावकाश सावकाश. शांत. श्वास घे श्वास घे. चहा. तो चहा घाल चुलीत. आता काय झालं? हे बघ तुझ्या चहापेक्षा माझा डोक्यात गरम झाला. चिरला का ना? म्हणून म्हणते चहा घ्या आणि डोकं जरा थंड करा. मला माहितीये चहा घेतल्याशिवाय तुम्हाला काही सुधरत नाही. हे बघ तुझा चहाचा तुंतुना बंद कर. चांगले ना एकदा. माका तुझं चहा नको. हो माझ्यावर कशाला चिडताय? माझ्यावर चिडण्यापेक्षा काय झालंय ते तरी सांगा. अगो तर रेशमा तिकडे गेला ना त्याचा माका जास्त टेन्शन इला. चिरला का ना? हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. रेशमा सगळं हँडल करेल. तसाच हो भया. नाही तर आपलो डाव ना आपल्यावरच उलटा. चिरला का ना? खरं तर तसं व्हायला नको. आणि जर तसा झाला ना तर त्या विक्रांतची आई आपणा कच्ची खाऊन टाकी. आपणा सुखान जगाक पण देऊची नाही ती. चिरला का ना? नाही नाही तसं काही होणार नाही. पण तुम्ही काळजी करू नका. आपला रेशमा सगळं व्यवस्थित हँडल करीत काय गो? हो तसं मी बऱ्यापैकी समजवलंय तिला. पण तुम्ही काळजी करू नका. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. रेशमा आपलं काम व्यवस्थित पार पाड. बरं वाटतंय. बरं वाटतंय. आई तुला कोणी काही बोललंय का? मग तू इतकी का चिडलीस?
प्रत्येक वेळेस इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेस तू. आज काय झालं? काय नाही ग. नाही, काहीतरी झालंय. सांग, खरंच काय नाही ग. माझ्यापासून लपवणार आहेस? रेशमासारखी तुला दोष देत होते ना, नाही सहन झालं मला, म्हणून चिडले मी. बरोबर आहे तुझं. एवढं चिडायला नको होतं मी. नाहीये, तू वाईट वाटून घेऊ नकोस. कोणीतरी सतत तुला न आवडणारी गोष्ट बोलत राहिलं, राग येणं साहजिक. हा, पण तरी एवढं चिडायला नको होतं मी. आई, उलट बरं झालं तू बोललीस. निदान तुझ्या मनात साठलेलं एकदाच बाहेर तरी आलं. आता बरं वाटेल. हा पण खरंच बरं वाटतंय आता. आई, तू ना असंच करत जा. कधी काही झालं, तुला काही वाटलं, मनात काही आलं ना, आमच्याकडे ये आणि आमच्याशी बोल. आम्ही आहोत तुझ्यासोबत. काळजी करू नकोस. हवं तर गौरव आणि मी सुट्टी घेतो आज आणि घरी थांबतो. हो चालेल. नाही नको, कशाला उगाच. बरी आहे आता मी. नका थांबू, तुम्ही निघा आपल्या कामाला. हा, आणि प्राचीबाई आहे ना माझ्या बरोबर. हा, हो ताई, मी आहे ना, मी घेईन काळजी. हर्षदाबाई पण येईलच ना दवाखान्यातून. नका काळजी करू. नक्की जाऊ. आई, मी थांबते ना, आज जात नाही कॉलेजला. काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही गरज नाही. हा, तू अभ्यासावर लक्ष दे. निघा तुम्ही. हा, काळजी घे. वहिनी काय लागलं की लगेच मला बघ. हो, चल येतो. गौरव, अरे आई, तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी काहीतरी घडलंय ना. काय झालंय? आई, मला नाही सांगणार तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्याशी सगळं बोलू शकता. विश्वास ठेवा, मी कोणाला काहीही सांगणार नाही. आई, आई काय झालंय? बोला ना. ताई, तुम्ही स्वयंपाक करता की बाकी सगळी कामं पण करता? नाही म्हणजे पगार किती घेता तुम्ही? नाही म्हणजे झाडू, भांडी, लादी किती पैसे घेता तुम्ही? या विक्रांतच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. ह्या कसं जुळवलंस ग हे लग्न? प्रेमाने पोट भरत नाही आणि प्रेम काही स्टेटस वाढवत नाही. वाईट वाटून घेऊ नका, पण दिसताना तर असंच दिसतं ना. ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही तुमची मुलगी ह्यांना दिली. तसं नाही. विक्रांतच्या आईने आम्हाला मूवी बघायला पाठवायचा प्लॅन केलाय. अच्छा, त्या म्हणतात तर जा तुम्ही. इथलं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे. खरंच वहिनी, थँक्यू सो मच. ओ, थँक्यू काय, मस्त एन्जॉय करा. हो, बाय. हो चालेल. ठीक आहे, जाऊया आपण. ठीक आहे, जाऊया आपण. हा हा, मी तुला पिकअप करायला येईन.
अरे बापरे, 7:30 झाले. किती अगं, ये ग बाई. काय करू? विक्रांतला फोन करू का? वनिता, पुढची ड्युटी प्रीतीची होती ना? हो का? नाही, ती आली नाही अजून. अगं ती येणारच नव्हती. काय? अगं म्हणजे ती वेळेवर येणार नव्हती असं म्हणायचं होतं मला. तिने काही कळवलं नाही मला. नाही का? अगं नाही, ती तुला कॉल करत होती पण तुझा फोन लागला नाही म्हणून मग तिने जयंत सरांना कळवलं असं त्यांनी मला सांगितलं. बरं, किती उशीर होणार आहे तिला? काय 2 तास तरी लागतील तिला आणि 2 ते 3 तास पण होऊ शकतात असंही म्हणाली होती. त्यामुळे तुलाच पुढची ड्युटी करावी लागेल. गिरीजा अजून कशी नाही आली? अगं वनिता, मला जायचंय पण. ते मला माहित नाही. जयंत सरांना सांग आणि जा. हा, माझ्याशी ठीक आहे, नीट ठेव. काय काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही गप्पा का मारत बसला? जा ना तुमच्या ड्युटीवर. हा, जा. नाही सर, आम्ही गप्पा नाही मारत आहोत. गिरीजा सिस्टरांना निघायचंय. हो काय? अरे त्यांची शिफ्ट संपली आहे. 7ला फक्त 2 मिनिटं. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, तुम्ही जा प्लीज. सर, प्रीती आली नाहीये ना? प्रीती, हा सिस्टर प्रीती आलेली नाहीयेत. अरे हो, त्यांनी तर मला फोन करून सांगितलं होतं की त्यांना यायला जरा उशीर होईल. प्रॉब्लेमच झाला नाही. सॉरी हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही तर बघताय किती वर्कलोड आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, पण मला जायचं होतं. अहो हो, पण हँडओव्हर केल्याशिवाय तुम्हाला रिलीव्ह करता येणार नाही. आता बेसिक रूल आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना. हो डॉक्टर, पण प्रीतीला उशीर होणार आहे हे तिने मला कळवायला हवं होतं आधी. मला कळवलं ना त्यांनी. हा, मला सांगितलं की मी लेट येणार. बहुतेक यांचा फोन पण ट्राय केला असणार त्यांनी. आजकाल काय ना, तुमचा फोन खूप बिझी असतो म्हणून म्हटलं, बाकी काय. आणि मला सांगा, तुम्ही लवकर जाऊन करणार तरी काय? हे बघा, मला बाहेर जायचं होतं, माझे काही प्लॅन्स होते. सिस्टर वनिता, ऐकताय ना तुम्ही? आजकाल हेडनर्स मिस गिरीजा मयेकरांचे प्लॅन्स बनायला लागले. मला तर कल्पना सुद्धा नव्हती हो. असो, कोणाकोणाचे काही पर्सनल प्लॅन्स असतात. काय विक्रांत बरोबर कुठे जाण्याचा प्लॅन होता का? त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाहीये. घेणं देणं कसं नाही? हेच मला तुमचं आवडत नाही हो. एंगेजमेंट केली, गुपचूप केली. आता हा जो काही तुमचा प्लॅन होता, हे मला ऍडव्हान्स मध्ये सांगितलं असतं तर मी सिस्टर, काय नाव तिचं? प्रीती. हा, तिला सांगितलं असतं ना की हेडनर्स मिस गिरीजा मयेकरांना जायचंय, तुम्ही लवकर या. हा डॉक्टर, हे बघा, माझं जाणं गरजेचं आहे. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, आपण एक ओथ घेतो माहितीये ना. आपल्यासाठी पेशंट पहिले असतो, नंतर आपलं पर्सनल लाईफ. सो तुम्ही तुमचं कर्तव्य चोख पार पाडा, नंतर पर्सनल लाईफ. जा ड्युटीवर जा. तुम्हाला सांगतोय मी, कामाला लागा. त्या काय आहेतच.
7:05 झाले. 8ची फिल्म आहे. कुठे राहिली यार गिरिजा? अगो, सगळं व्यवस्थित. कसं वाटतंय आता? ही गिरिजा पण ना, माहिती होतं फिल्म बघायला जायचं, जरा लवकर निघायचं ना. शिट यार. याचा अर्थ मीना खोटा चेहरा पांघरून फिरतीये. तिला वठणीवर आणायलाच हवं. मला कळत नाहीये मीनाला प्रॉब्लेम काय आहे. गिरिजाच्या घरचे किती चांगले आहेत आणि ही त्यांनाच त्रास देते. नाही नाही, त्यांना त्रास होऊन चालणार नाही. मीना शेर आहे तर आपल्याला 1.25 शेर व्हावं लागेल. कारण मीनाचा प्लॅन वर्क झाला तर विक्रांत आणि गिरिजात नक्कीच गैरसमज होईल. नाही नाही, पोरांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा नाही होऊ द्यायचा. ताई, तुम्ही स्वयंपाक करता की बाकी सगळी कामं पण करता? नाही म्हणजे पगार किती घेता तुम्ही? नाही म्हणजे झाडू, भांडी, लादी किती पैसे घेता तुम्ही? या विक्रांतच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. ह्या कसं जुळवलंच ग हे लग्न? वाईट वाटून घेऊ नका, पण दिसताना तर असंच दिसतं ना. ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही तुमची मुलगी यांना दिली. साची बाय बरोबर बोलते. एकदा विक्रांतशी बोलायला पाहिजे. पण विक्रांतला काय वाटेल? विक्रांतच्या बाबांचा फोन एवढ्या रात्री? हॅलो. हॅलो, नमस्कार. मी विक्रांतचा बाबा बोलतो. हा, बोला ना. आय एम सॉरी, मी तुम्हाला खूप उशिरा फोन करतोय आता. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक आहे, पण काय? जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोला ना. फोनवर नाही बोलता येणार. खरं तर भेटून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. हा, मग सकाळी घरी या ना. नाही नाही, घरी नको, घरी नको. का? नाही काय, जरा खाजगी आहे आणि ते बोलताना दुसरं तिथे कोणी नसावं असं मला वाटतं. म्हणजे काय, आणखी कोणाला काही कळायला नको ना, म्हणून म्हटलं. का हो, असं काय झालंय? नाही, ते मी खरंच फोनवर तुम्हाला नाही सांगू शकणार. प्लीज तुम्ही मला थोडा वेळ तरी उद्या भेटू शकाल का? हा, भेटते ना. कुठे भेटायचं? ठीक आहे, मी तुम्हाला लगेच ऍड्रेस SMS करतो. आपण तिथेच उद्या सकाळी भेटूया. हा, येते मी मग सकाळी. ओके, थँक्यू. गुड नाईट. असं काय सांगायचं असेल यांना? आई,
चहा दे मला. डबा भरलाय का? मला लगेच निघायचंय. आई माझा पण डबा भर ग. चहा घ्या. थँक्यू. थँक्यू. डबा आणते. आई माझं मरून कलरचं टॉप सापडलं का ग तुला? मला दिसतच नाहीये. मरून टॉप ना? हा. तुमच्या सगळ्या कपड्यांबरोबर इस्त्री करून ठेवला आहे मी. देते थांबा. हा. सगळेजण एवढे हाका मारतात, आई कुठे? ओझ देत नाहीये. हा माहित नाही, म्हणजे मी पण सकाळपासून नाही बघितलं त्यांना. ताई तुम्हाला काही सांगून गेलात का? नाही ग, मला नाही बोलली ती काही. थांब मी तिला फोन लावून बघते. लागत नाहीये. आई विक्रांतला भेटायला तर गेल्या नसतील ना? अहो ताई मला काय वाटतं त्या देवळात गेल्या असतील. येतीलच आता. आपण आता आई सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. हा हो, पण कदाचित सांगायला विसरल्या असतील. येतीलच. तुम्ही चहा घ्या ताई. डबा मी चहा आणते तुमच्यासाठी. वहिनी आला. हो येतोय चहा. चल बस इकडे. चल खडूस. वासंतीताई, सर्वात आधी मला तुमची माफी मागायची. आय एम सॉरी. तुम्ही माफी कशाला मागताय? काय झालं? मीना जे वागली ना ते अत्यंत चुकीचं वागली. तुम्हाला कोणी काय बोललं काय? नाही, मी तिला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं हे सगळं. जाऊ द्यावं, मी काय ते मनाला नाही लावून घेतलं. अहो तुमचं मन मोठं आहे, त्यामुळे तुम्ही एकट्याने हे सगळं दुःख पचवलं. माझ्या बायसाठी मी काय पण करू शकते. ऍक्च्युली त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणजे मला काही कळलं नाही. नाही, आमच्या घरी तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते मीनाने मुद्दाम ठरवून केलं होतं. काय? तिचा तो सगळा प्लॅन होता. ऍक्च्युली मीनाला असं वाटतंय की गिरिजा पैशांसाठी विक्रांतशी लग्न करते. मीनाला अजूनही हे लग्न मान्य नाहीये. आणि तुम्हाला? ऑफकोर्स मला मान्य आहे, पण मीना अजूनही लग्नाच्या अगेन्स्ट आहे. पण त्यांचा विरोध असताना आपण जर हे लग्न लावून दिलं तर त्या लग्नानंतर माझ्या बायला त्रास देतील ना. नाही नाही, तसं काही होणार नाही. आणि माझ्या मते मीनाला काय वाटतंय यापेक्षा विक्रांतला काय वाटतं ना हे जास्त महत्वाचं आहे. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. नाही, बरोबर आहे तुमचं, पण जर आपण हे लग्न लावून दिलं तर पुढे मागे पोरांना त्रासच होईल ना. तो त्रास होऊ नये म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. पण वासंतीताई, यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कराल ना मला मदत? वासंतीताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो आपण जे काही करतोय ना त्यामुळे विक्रांत आणि गिरिजा यांच्या लग्नात अजिबात अडथळा येणार नाही. खरंच तुम्हाला हे लग्न व्हावं असं वाटतं ना? सुचित्रा, फक्त बघत राहणार आहोत की काही बोलणार पण आहोत आपण? अरे तू त्या दोघांना डिस्टर्ब कशाला करतो? ते इशाऱ्यांनी एकमेकांशी बोलत आहेत, कळत नाही का तुला दादा? ओ अच्छा, असं आहे का? सॉरी 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 सॉरी. कळतच नाही बाबा तुला. आखो ही आखो में इशारा हो. ऐका लवकर येणार का बाहेर? विक्रांत आलाय.
कसं खोटं वागू रे मी तुझ्याशी? मला नाही जमणार. काय झालंय? काय नाही. बाकी बरं आहेत ना तुम्ही? बरी आहे. आई अगं आई अशी निघून का गेली? हा म्हणजे काही झालंय का? क्रांत, अरे गेले काही दिवस आई अशीच वागतीये. अशीच म्हणजे? अशीच म्हणजे गप्प गप्प असते, नीट रिॲक्ट होत नाही, काही बोलत नाही. पण झालंय काय? माहित नाही. त्या दिवशी रेश्मा माझ्या घरी येऊन मला उलटसुलट बोलून गेली. तर आई चक्क चिडली तिच्यावर, ओरडली तिला. आई युजली कधी अशी रिॲक्ट होत नाही रे. पण अशा का वागतायत त्या? माहित नाही आई असं का करते ते. सॉरी ताई, आई असं का करतायत ते नाही सांगू शकत आहे मी तुम्हाला. मला ना आता तिची काळजी वाटायला लागली. आत्ता पण बघ ना, अरे तू घरी येतोस तेव्हा किती भरभरून बोलते ती तुझ्याशी. आता अशीच आत निघून गेली. तिच्या मनात काय चाललंय ना काही कळत नाहीये. तब्येत ठीक आहे ना? हो, तब्येत ठीक आहे त्यांची. मी बोलून बघते, तुम्ही नका काळजी करू. काळजी तर वाटणारच ना वहिनी, तर माझी पण आई आहे ती. एक प्रॉब्लेम आहे. काय? नाही म्हणजे संध्याकाळी आई बाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी येणार होते. त्याचं काय करायचं? नाही गिरिजा, आईंची तब्येत ठीक नसेल तर ठीक आहे, मी कळवतो घरी. नको नको, संध्याकाळी काढूया तारीख, बोलवा तुम्ही त्यांना. आई ठीक आहे तो. हा, मला ना आईचं कधी कधी काही कळतच नाही. कधी कधी खूप बोलते, कधी कधी काही बोलतच नाही. जाऊ दे. पण जीजू, तुमच्या लग्नाची तारीख आज ठरेल म्हणजे ठरेल, हो की नाही रे? हो, जय्यत तयारी करू आपण. या तुम्ही. काय ताई? हा मग तुम्ही सगळ्यांनी यायचं म्हणजे यायचं, हो की नाही रे? अरे किती छळणार आहात त्याला? बास झालं आता. छळतोय विक्रांत. निघूया. निघूया. आतापासूनच अहोंची एवढी काळजी? अरे वा 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 वा. अरे काय चाललंय तुमचं? विक्रांत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. चल चल विक्रांत, चल. बाय जीजू. बाय ताई. घे ना, मार ना, मार मार. चल विक्रांत, चल. चला ताई. ताई बाय. हा ताई. बाय ताई. बाय. बाय. मज्जा आली ना तुला? मज्जा आली ना चिडून? गिरिजा, काय झालंय? काही नाही. काही नाही कसं गिरिजा? मगासपासून बघतो, लक्ष नाही आहे तुझं. काय झालंय? खरंच काही नाही विक्रांत. आईचा विचार करतेस ना? तिच्या मनात काय चालू आहे ना काहीच कळत नाही. काळजी वाटते रे. काळजी नको करू, आता सगळं ठीक होईल. होप सो. मला एक प्रश्न पडलाय. काय? मी ते सकाळी सकाळी का आलोय हा प्रश्न नाही विचारलास तू. अरे हो रे, काय एवढं सकाळी सकाळी मला घ्यायला आला? मी गेले असते ना माझी. नशीब लक्षात आलं तुझ्या. मला तर वाटलं सकाळी सकाळी मला इथे बघून तू त्या मशीन गन सारख्या धाड 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 प्रश्न विचारशील. असं करते का रे मी?
अगं मग त्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची याचा पण विचार केला होता मी. बर, मग तू मला एवढ्या सकाळी का घ्यायला आला या प्रश्नाचं काय उत्तर आहे? माझ्या होणाऱ्या बायकोला राहवत नव्हतं ना माझ्याशिवाय, म्हणून आलोय मी. काही असतं तुझं. काही असतं? सांग ना. राहवत नव्हतं ना? मॅडम, तुम्ही माझ्या नादात बऱ्याच गोष्टी विसरताय, हे कळतंय का तुम्हाला? काय विसरतेय मी? काल तुमच्या घरी मीच तुम्हाला ड्रॉप केलं, लक्षात आहे ना? आहे लक्षात. त्याचं काय? मग तुमची स्कूटी अजून हॉस्पिटलच्या पार्किंग मध्येच आहे. काय चाललंय माझं मलाच कळत नाही. तुला जरी कळत नसलं तरी मला स्पष्ट कळतंय. आणि माझ्या होणाऱ्या बायकोला मी उन्हात अनात रिक्षा करून कसं पाठवेन? मिळणार नाही. नाही, करेक्ट आहे काका तुमचं, पण ह्या सगळ्यात विक्रांतला त्रास होईल त्याचं काय? त्रास तर होणारच आहे रे, पण ही त्याच्या प्रेमाची परीक्षा आहे असं आपण समजूया. हो, असं केल्याने ते मनाने आणखीन जवळ येतील. जवळ येतील. पण राजा, तुला माझं म्हणणं पटतंय ना? मला पटतंय. माझ्या दोस्ताला जास्त त्रास देऊ नका. अरे त्याच्यापेक्षा त्रास मी स्वतःला देणार आहे. पण डोंट वरी, याही परिस्थितीत मी त्याची काळजी घेईन. चालेल काका, मोबाईल इतके दिवस बंद ठेवायचा म्हणजे? तर फोन बंद नाही ठेवायचा रे, सध्याचं सिम बंद ठेवायचं आणि हे सिम वापरायचं. हे बेस्ट केलं काका तुम्ही. फोन तुझा चालूच राहणार आहे. याच सिमवर मी तुला कॉन्टॅक्ट करीन, तुला अपडेट देईन आणि अपडेट घेईन. आणि याच सिमवरून तू तुझ्या घरच्यांबरोबर संपर्कात राहा. चालेल, हे बेस्ट आहे. मला अपडेट देत राहा, मी पण तुला अपडेट देत राहीन. निघातात मीनाने बघायच्या तरी. आणखीन काही लागलं तर कळवा. नक्की नक्की. ताई, ते गुलाबजाम वाट्या टेबलवर काढून ठेवलाय. वहिनी पण ना. वाट्या सापडल्या, गुलाबजाम कुठे आहेत? गुलाबजाम फ्रीज मध्ये. मारतो कशाला? बरं. वहिनी, काही मदत हवी असेल तर सांग, मी करते. दादा, हिच्या लग्नाची तयारी हीच करणार आहे का रे? ताई, तू एक काम कर, माझ्या लग्नात वाटेल तेवढं काम कर, नाही का? हो की नाही रे? हा. लग्नाचं काय घेऊन बसली आहेस? अभ्यासावर फोकस कर. ताई, सगळी तयारी झालीये, काही काळजी करू नका. हो, फक्त तिचे अहो येण्याचे बाकी आहेत. ओ हो. बाई 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 बाई, ताई बघ कशी लाजते. लाजताना कसली सुंदर दिसतेस ग तू. गप ग सुचित्रा. गप ग बाई. जीजू, अगं बाई, आमचे जीजू. काका काकी या ना, या काका काकी. या नमस्कार. या बस. बसा ना जीजू. सो सगळे जमले? हो. अरे हो काय, आपली आई कुठे आहे? अरे हा. अरे म्हणजे महत्वाची व्यक्ती नाहीये, जा जा बोलवा त्यांना. हो बोलवते काका. आई,
नमस्कार. हा करूया सुरुवात. तर आपण विक्रांत आणि गिरिजाच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी काय असतील ते ठरवण्यासाठी ते जमलेलो आहोत. तर या संदर्भात तुमचे काही प्लॅन झालेले असतीलच. तर तसं काही तुमचं ठरलंय का? हा हो ठरलंय. वा. हे लग्न होणार नाही. आई अगं काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी. आई अगं यात काय बरोबर बोलतीस तू? मी जे काय बोलते ते पूर्ण विचार करूनच बोलते. अहो नाही, पण एवढा मोठा निर्णय तुम्ही असा अचानक. आई आमचं काही चुकलं का? हो नाही म्हणजे तसं काही असेल ना तर प्लीज सांगा. आपण सगळं तुम्ही म्हणाल तसं करू. मला असं वाटतंय विक्रांत गिरिजाच्या योग्यतेचा नाही. काय? आई काय बोलतेस तू? जे आहे तेच बोलते मी.